नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि त्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे त्यातलं एक गणित आपल्याला दिसते हॉट्स प्रश्न आहे। हा 12 नंबरचा हॉट्स प्रश्न चालू आहे। ही एक हॉट्स प्रश्नांची सीरीज आहे ज्यामध्ये आपण असे प्रश्न बघतोय की जे चौथ्या आणि पाचव्या प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात। म्हणजे 3 मार्कांना किंवा 4 मार्कांना प्रश्न विचारले जाऊ शकतात। अशा प्रश्नांची ही सीरीज चालू आहे। या अगोदर आपण 11 प्रश्न बघितलेत। अगोदरचे प्रश्न नसेल बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या प्रश्नांची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ओके, तर जाऊयात मित्रांनो पुढे। बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न बघण्याच्या अगोदर आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेल की आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे। तो व्हॉट्सअपचा ग्रुप नसेल जॉईन केला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता। मी जरा लाईट्स वगैरे व्यवस्थित घेतो। हा ओके, आता कदाचित क्लिअर दिसेल सगळ्यांना, मगाशी क्लिअर नसेल दिसत तर ओके यस हा। तर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉईन करा। तर बघा या ठिकाणी प्रश्न काय आहे की 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत। जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते। जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांच्या पेट्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी आकाराच्या 40 पेट्या लागतात। तर प्रत्येक पेटीचे वजन किती? आता ज्या पेटीचं जे वजन आहे, आता 2 प्रकारच्या पेट्या आहेत। समजा आपल्याकडे हा एक कंटेनर आहे, अशा प्रकारे ट्रक आहे। या ट्रकमध्ये आपल्याला अशा पेट्या भरायच्या आहेत। त्याच्यामध्ये काही पेट्या ए प्रकारच्या आहेत आणि काही पेट्या बी प्रकारच्या आहेत। ओके, तर आता ए प्रकारच्या पेटीचं वजन आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन आपल्याला काढायचं आहे। आता ह्या पेट्यांचं वजन किलोमध्ये असणार आहे आणि या कंटेनरचं वजन किती दिलं आपल्याला? 10 टन दिलेलं आहे। लक्षात घ्या, 10 टन हे वजन दिलेलं आहे। आता आपण काय करू, ए प्रकारच्या पेटीचे वजन, ए प्रकारच्या पेटीचे वजन, बरं का, पेटीचे वजन। आता आपण काय करू, एक प्रकारच्या पेटीचे वजन आपण 1 किलो मानू, 1 kg मानू। ओके, आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन, बी प्रकारच्या पेटीचे वजन बरोबर बी kg, बरोबर। आता या ठिकाणी आपल्याकडे ट्रकची जी काही क्षमता आहे, ट्रकची क्षमता जी आहे ती आपल्याला दिली 1 टन। 1 टन म्हणजे किती किलो बाबा? 1 टन, 10 टन आहे ट्रकची क्षमता, म्हणजे 10 टन दिले। 10 टन, 1 टन म्हणजे 1000 किलो, 10 टन म्हणजे किती बाबा? 10,000 किलो। ट्रकची क्षमता किती आहे? 10,000 किलो आहे। ओके, साधा हिशोब। आता या ठिकाणी 2 अटी दिल्यात आपल्याकडे, 2 अटी दिल्यात। त्याच्यातली पहिली अट बघा, पहिल्या अटीनुसार किंवा पहिल्या अटीनुसार चला लिहू आपण, पहिल्या अटीनुसार 2 अटी दिल्या। त्यातली पहिली अट जी आहे त्या पहिल्या अटीनुसार काय बाबा, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये आता आपल्याला ए आणि बी प्रकारच्या अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या आहेत। जर ए प्रकारच्या 150 पेट्या असतील, बरं का, ह्या अटीनुसार समजा ए प्रकारच्या 150 पेट्या आहेत। एका पेटीचं वजन किती बाबा? ए आहे, तर 150 पेट्यांचं वजन किती? 150 ए। समजा ए प्रकारच्या 150 पेट्या म्हणजे 150 ए। बी प्रकारच्या 100 पेट्या म्हणजे काय झालं बाबा? 100 बी बरोबर किती बाबा? 10 टनांची क्षमता पूर्ण होते, बरोबर। 10 टन म्हणजे 1 2 3 4 0 म्हणजे 10,000 झालं बाबा आपल्याकडे। ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा या ठिकाणी विचारलंय की बाबा जर ए प्रकारच्या 206 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांच्या क्षमतेने पूर्ण भरण्यासाठी 40 पेट्या लागतात। आता एक काम करू आपण, या सगळ्यांना कितीने भाग लावू? 10 ने भाग जातो। इथं 15 ए अधिक 100ला 10 ने भाग लावला तर 10 बी आणि 10,000ला 10 ने भाग लावला तर 1 2 3 1000, याला म्हणा समीकरण नंबर 1। ही झाली पहिली अट। आता आपण काय करू, दुसरी अट। दुसऱ्या अटीनुसार काय समीकरण बनतंय ते लक्षात घेऊ। दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट मला काय दिली बाबा? दुसरी अट मला काय दिली बघा, ए प्रकारच्या 260 पेट्या। आता ए प्रकारच्या 260 पेट्या म्हणजे 260 ए अधिक ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या क्षमतेने पूर्ण भरण्यासाठी बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात। बी प्रकारच्या किती पेट्या लागतात? 40 पेट्या अधिक 40 पेट्या केलं म्हणजे 40 बी केलं तर आपली 10 टनांची क्षमता म्हणजे 10,000 किलो पूर्ण होतात। याला आपण म्हणू समीकरण नंबर 2। ठीक आहे, आता 1 आणि 2 ही समीकरणं सोडवून आपल्याला ए आणि बीच्या किमती काढायच्यात, बरोबर। आणि ए आणि बीच्या ज्या किमती काढल्या की ते आपलं उत्तर आलं। आता या ठिकाणी समजून घ्या बघा, या दोघांमध्ये जर बघितलं तर कोणाचा सहगुणक समान नाहीये। ए चा वर 15 खाली 260 आहे,
बीचा वर 10 आहे, खाली 40. आता ह्या 10ला 40 करू शकतो आपण. 10ला 40 करण्यासाठी या समीकरणाला कितीने गुणावं लागणार? 4ने. 4ने गुणलं की या 10चे 40 बी होतील आणि 40 बी कट होतील. मग या ठिकाणी इथं लिहायचं समीकरण 1ला कितीने गुणायचं बाबा? 4ने गुणून. आता 1ला जर आपण 4ने गुणलं तर 4ने गुणून आपल्याकडे काय उत्तर येणार बाबा? समीकरण 1ला 4ने गुणलं तर आपल्याकडे काय समीकरण येईल? 15 चौक 60 म्हणून 60A अधिक 10 चौक 40 म्हणजे 40B आणि बरं 1000 गुणिले 4 केलं की 4000. 1 2 3 याला म्हणा समीकरण नंबर 3 झालं. अशा प्रकारे समीकरण 3 आपल्याकडे तयार झालं. आता आपण एक काम करू. समीकरण 3 आणि या 2चा जर विचार केला तर 40B कट होते. त्यासाठी आपण एक काम करू. समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. ठीक आहे. हे 3 जे आहे ते आपण रोमनच्या ऐवजी असे आपलं गप मराठीत लिहू आणि इथं लिहू समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. 2 वजा समीकरण 3 करू. ठीक आहे. 2 वजा 3. समीकरण 2 काय बाबा? ह्या 2ला उचलून तिथं लिहा. 260A अधिक 40B बरोबर किती बाबा? 1 2 3 4 10,000 आणि वजा समीकरण 3 काय बाबा? 60A अधिक 40B बरोबर किती? 4000. 1 2 3 4000. 260 मधून 60 गेले किती राहिले बाबा? 200A. 40 कट झाले. 10,000 मधून 4000 गेले बाबा 6000 झाले. आता A ची व्हॅल्यू आपल्याकडं 6000 आपल्याकडं भागिले 200 आपल्याकडं 0 0 0 0 गेले. 60ला जर का आपण 2ने भाग लावला तर किती झाले? 30 राहिले. A बरोबर किती? 30. A बरोबर 30. आता आपल्याला B ची पण किंमत काढायची. A बरोबर 30 आहे. आता B ची किंमत काढण्यासाठी या किमतीला आपण काय करू? समीकरण 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये कुठे ठेवू शकतो? आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. इथं लिहू A बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय बाबा आपल्याकडं? 15A अधिक 10B बरोबर 1000. 15A अधिक 10B बरोबर 1000. ठीक आहे. 1000 आहे का 10,000 आहे? चला 1000च आहे. 15 गुणिले A ची किंमत मी काय म्हटलं? 30 अधिक 10B बरोबर 1000. 15 त्रिक 45 म्हणजे 450 अधिक 10B बरोबर 1000. 450 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. 10B बरोबर 1000 वजा 450. मग 10B बरोबर 1000 मधून 450 गेले किती राहिले? 550 राहिले. मग B बरोबर 550 आपल्या जाग्यावरती आणि 10 गुणिले इकडे आले भागिले. मग B बरोबर किती? 55. आता या ठिकाणी बघा A आणि B च्या किमती आल्या. A बरोबर 30 B बरोबर 55. A ची किंमत 30. याचा अर्थ A प्रकारच्या पेट्यांचं वजन किती? 1 kg म्हणजे किती? 30 किलो. आणि B प्रकारच्या पेटींच्या वजन B ची किंमत 55 म्हणजे इथं 55 किलो. 85 वगैरे वाटायला लागलेलं. आता इथं जरा नीट रफ करतो. इथं 30 kg आणि इथं 55 किलो. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. सराव संच 1.5 मध्ये आहे वाटतं हा प्रश्न, पण आला तर 4 मार्कांना विचारला जाऊ शकतो. खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी काय होतं की हा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर याच्यामध्ये आकडे बदलले जाऊ शकतात. इथं 10 टनाच्या ऐवजी 1 टन दिला जाईल किंवा 200 पेट्यांच्या ऐवजी 20 पेट्या दिल्या जातील, 260च्या ऐवजी 26 पेट्या दिल्या जातील. अशा प्रकारे आकडे वगैरे बदलले जातील किंवा A आणि B प्रकारच्या पेट्यांच्या ऐवजी X आणि Y प्रकारच्या पेट्या असतील. असे आकडे वगैरे अंक वगैरे बदलले जाऊ शकतात आणि ते बदलून सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक हॉट्स प्रश्न बघू. परंतु पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.